एडवोकेट प्रकाश बिनेदर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर अस्मिता घरत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एडवोकेट शिवानी घरत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एडवोकेट मनोज भुजबळ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणतो येणार नाही? आल्याशिवाय राहणार नाही। भाजप शिवसेना महायुतीचा भारत माता की भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 17चे चारही उमेदवार ए टाईप आणि सेक्टर 12 मध्ये फिरत आहोत। जनतेचा प्रचंड या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळत आहे। त्यासाठी एकत्रित आम्ही 800 ते 1000 लोकांच्या संख्येने लोक जोडली गेली आहेत। त्याच्यामुळे आम्ही 4 ग्रुप केलेले आहेत आणि 4 ग्रुपच्या माध्यमातून आता हा दिसतो हा एक ग्रुप आहे आणि बाकीच्या ठिकाणी 3 ग्रुप फिरत आहेत। आम्ही जनतेचे आभार मानतो। जिथे आम्ही जातो तिथे चारही उमेदवारांना आशीर्वाद मिळत आहे आणि सगळी जनता म्हणत आहे, मतदार बंधू भगिनी म्हणत आहेत की आमची मतं जी आहेत ती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना असतील। भारतीय जनता पक्षाची निशाणी कमळ आहे, त्या कमळ निशाणीला असतील आणि तुम्हाला आम्ही प्रचंड मताने निवडून देऊ अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी प्रभाग क्रमांक 17 मधील जनता व्यक्त करत आहे। पनवेल महानगरपालिकेमध्ये एकूण 78 जागा आहेत। याच्या पूर्वी पहिल्यांदाच नितीन पाटील हे बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। याच्यामध्ये एकूण भारतीय जनता पक्षाचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून झालेले आहेत। याचा अर्थ असा की विरोधी पक्षाच्या अर्थात महाआघाडीचे उमेदवार सक्षम नाहीयेत आणि त्याचबरोबर निवडणूक लढवण्यासाठी त्यांची मानसिकता दिसत नाही। त्यामुळे स्वतःहून त्यांनी अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि याच्यानंतर आपल्याला दिसेल की पनवेल महानगरपालिकेमध्ये जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील आणि विरोधकांची डिपॉझिट जप्त होतील अशा पद्धतीतले या ठिकाणी वातावरण आहे।